काय नाव आपलं? मोबाईल सर हे गार्डन उद्घाटन केव्हा होणार आहे? उद्घाटनची तारीख थोडी आता जवळपासच आहे. आता शहरात अशी एक दुःखद घटना घडल्यामुळं हा उद्घाटन थोडं पोस्टपेड होऊन गेलेलं आहे. जवळपास दादांनी 20-22 तारखेचं नियोजन केलेलं होतं, बरं परंतु शहराचे माजी आमदार देशमुख यांच्या निधनामुळे हा. व काही तांत्रिक गोष्टींमुळे उद्घाटनाची तारीख थोडी पुढे गेलेली आहे. तरी पण असं सांगितलं असेल तर किती तारीखला उद्घाटन होऊ नाही, शकतं? अजून तसं काही आलेलं नाहीये, नाही का? परंतु हे लवकरच जनतेच्या ह्याच्यात आम्हाला माहिती पडलं होतं का 28 तारीखला ते उद्घाटन करणार आहे म्हणून. अजून अधिक तसं आलेलं नाहीये, कारण या अशा दुःखद घटनेमुळं अजून थोडाफार मार्ग होणार आहे. हा हे सर्व त्या या ज्या गार्डनच्या एरियात आहे हा सर्व जनतेला समर्पित होणार आहे. म्हणजे हा. त्या हिशोबानं आहे त्या. पहिले जे झुले होते त्याच्यामध्ये काय बदलाव केला का? झुले वाढवले म्हणजे थोडं आज नवीन पद्धतीनुसार हा. जसं आपण प्रत्येक गोष्ट डेव्हलप हा. करतो त्या पद्धतीने झुले येणार आहे आलेले. तसंच सगळ्या गोष्टी आता नाविन्यपूर्ण असतील. आता किती दिवस पर्यंत काम चालणार ते? काम तर चालणार आहे थोडंफार. उद्घाटन नंतर सुद्धा थोडंफार बारीक काम राहू शकतं, परंतु उद्घाटन लवकरात लवकर होण्याची जनतेची अपेक्षा आहे. आता किती झुले वगैरे लावले असं? घसरकोंडी किती लावली असं? म्हणजे अजून त्याचं कायदे हे नाही केलेलं आहे. बरं हे काम ते निधी मंजूर झाली, हा. तुम्ही सांगू शकता किती काम पूर्ण निधी झाले असं? दादांनी काही जाहीर कार्यक्रमामध्ये किंवा ज्या वेळेला ते भूमिपूजन आले होते हा. तेव्हा 10 कोटी असं काहीतरी सांगितलं. हो, त्या हिशोबानं आता याचं नियोजन चालू आहे. बरं हे काम कुठेपर्यंत आहे? ते माझं पण गार्डनचं काम करणार आहे. त्याच्या मागे बहिणाबाई मार्ट म्हणून एक महिलांसाठी हा. उद्योग म्हणून एक कार्य सुरू. तर काय नाव आपलं? माझं नाव उमेश चंद्रकांत खैरनार. बरं हे जो गार्डनचं काम सुरू आहे हा आमदार मंगेशदादा चव्हाणकडून, हा. याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? सर्वप्रथम तुम्ही मंगेशदादा चव्हाण यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो की त्यांनी चाळीसगाव नगरीमध्ये इतकं सुंदर प्रतिसाद उद्यान जे आमच्यासाठी तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल मी दादांचे खूप खूप धन्यवाद मानतो. कारण की जे अगोदर गार्डनची जी परिस्थिती होती बरोबर. आणि आता या परिस्थितीने खूप मोठं अंतर आहे आणि खूप एकदम आता शब्दात नाही सांगता म्हणजे बोलता तर येत नाही, पण खूप छान आहे, एक नंबर. म्हणून दादा एक द बेस्ट, एक नंबर. खरं तर मंगेशदादा चव्हाण यांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद मी व्यक्त करेन. कारण की चाळीसगाव नगरीमध्ये हे उद्यान बघायला मिळतंय. आधीचं उद्यान हे जरा वेगळ्या पद्धतीचं होतं, साधारण होतं. आताचं हे जे भव्य उद्यान त्यांनी निर्मिती केली आहे ती खूपच अप्रतिम आहे आणि खूप छान वाटतं येऊन इथे. ते पूर्ण झाल्यानंतर अजूनच छान वाटेल बघायला, तर त्याची उत्सुकता असेल आम्हाला. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. धन्यवाद. आताच आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आणि लाडके आमदार माननीय श्री मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे जे अतिशय सुंदर असे गार्डन किंवा मुलांसाठी ज्येष्ठांसाठी आणि सर्व लोकांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये अतिशय छान संकल्पनेने त्यांनी हे मांडलेलं आहे. नवीन बांधकाम चालू आहे. ते पाहून आम्हा सर्वांना, आमच्या चाळीसगाव शहरवासियांना खूप आनंद होत आहे. पहिल्यांदाच ज्येष्ठांसाठी म्हणजे बसण्याची व्यवस्था आणि व्यायामाची पण व्यवस्था केलेली आहे. मुलांसाठी पण खेळण्याची व्यवस्था आहे. आपल्या सर्व जे लोक आहेत, तरुण वर्ग वगैरे, त्यांनासाठी फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक आहे आणि एक प्रकारे चांगली संकल्पना त्यांनी राबवली. याबद्दल आपल्या चाळीसगाव वासियांच्या मार्फत मी त्यांना त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपतो. खूप दिवसापासून गार्डन बंद होतं. रेग्युलर आम्ही इथे यायचो. आम्ही आतुरतेने वाट बघत होतो की कधी सुरू होणार. आज अचानक गेट उघडं दिसलं तर म्हटलं काय नाविन्यपूर्ण गार्डन आहे, बघायला येऊ. तर खरंच आमचे डोळे दिपले सगळं बघून. खूपच छान केलेलं आहे आणि म्हणजे वेगवेगळे सेक्शन केले सगळं, म्हणजे खूपच छान वाटलं आम्हाला. फक्त आता हे मेंटेन व्हावं. फक्त आम्हाला एकच मेसेज द्यायचा आहे की हे एवढं सुंदर मेंटेन राहावं. यासाठी त्यांनी ठराविक काहीतरी तिकीट ठेवावं की जेणेकरून हे मेंटेन ठेवतील लोक. बाकी काहीच नाही, सगळं मेंटेन राहावं. खूपच सुंदर झालंय. म्हणजे अजून पूर्ण पाहिलंच नाही, आता तर सुरुवात केली.
पण छान झालं. मस्तच सुरेख आहे मस्तच मस्तच एकदम. बरोबर. दादांनी जे 40 गावचा चेहरा मोहरा बदलायचा हे घेतलेला आहे, वसा तो असाच अविरत चालू राहावं. 40 गाव हे वेगळ्याच यांनी ओळखलं जावं अशी आमची दादांकडनं अपेक्षा आहे दादांची इच्छा आहे आणि आमची अपेक्षा आहे. आणि आम्हाला माहिती आहे की दादा करतील. 40 गाव एकदम उंचावर नेणार याची गॅरंटी आम्हाला नक्कीच. या 40 गांव में सबसे पहला ऐसा पॉइंट रहेगा ये, जिससे मंगेश दादा का नाम हर गांव और शहर हर जालवा और तिल्ले में और तालुके में पहुंचेगा। क्योंकि ये काम मतलब आज से पहली बार मतलब आज तक के अपने गांव में हर लोग है तो दूसरों को मिसाल देते थे कि ये गार्डन कैसा है, वो गार्डन कैसा है। ये बाकी मंगेश चौहान ने ये आज साबित कर दिया कि मैं है तो सब मुमकिन है। और ये गांव को है ना, ये एक तोहफे के तौर में समाज के लिए तोहफा दिया, हर समाज के लिए मंगेश दादा ने। और उनकी तारीफ जितनी भी करे उतनी कम है, इससे ज्यादा और मैं क्या बोल सकता हूँ। समाज 40 गांव शहर उनका मिलके इस्तेकबाल करने होना और उनका स्वागत करने होना, यही हमारे लिए सबसे बड़ा मंगेश चौहान को रिटर्न गिफ्ट रहेगा। थैंक यू।